तुमचं स्वागत आहे प्रीती स्पेशल किचन मध्ये। चटपटीत आणि झटपट अगदी स्वादिष्ट रेसिपी फक्त तुमच्यासाठी मस्ट ट्राय प्रीती स्पेशल किचन। नमस्कार, वेलकम टू प्रीती स्पेशल किचन। आज आपण करणार आहोत मस्त झणझणीत तिखट टँगी आणि मस्त अशी झटपट होणारी पुदिना आणि टमॅटोची चटणी। तर चला बघूया झटपट टमॅटो आणि पुदिन्याची चटणी कशी करायची। आता आपण पावसाळ्याच्या सीझनमध्ये भरपूर भजी, वडे, कटलेट हे सगळं करतो, म्हणजे तळणीचे भरपूर आयटम आपण करतो, फ्राईज वगैरे। तर त्याला डीप करण्यासाठी अगदी मस्तपैकी झणझणीत आंबट तिखट अशी आपण चटणी करणार आहोत। ती सुद्धा पुदिन्याची चटणी आपण ग्रीनवाली तर नेहमीच करतो आणि खाऊन कंटाळा येतो, पातळ होते। तर ही अगदी मस्त घट्ट अशी टमॅटो आणि पुदिन्याची चटणी करणार आहोत। अगदी वेगळी आहे, पण नक्की ट्राय करा, खूप टेस्टी आहे। ह्याला लागणारे साहित्य इतके आहे, तर मी सांगतेच काय काय आहे ते। तर इथं फ्राय पॅन घ्यायचा आहे, छान ड्राय करायचा फ्राय पॅन। ड्राय झाला की त्याच्यात टाकायचं तेल टाकलं की आता फ्राय पॅन गरम आहे, तेल गरम झालं की लगेच आता आपले आयटम जे आहे जिन्नस ते टाकूया। सगळ्यात प्रथम भाजलेले शेंगदाणे। आता तुमचे जर भाजलेले नसतील तरी तुम्ही टाकू शकता। 2 चमचे शेंगदाणे, 5-6 लसूण पाकळ्या आणि 5 लवंगी हिरव्या मिरच्या। आणि 5 लवंगी हिरव्या मिरच्यांसाठी अगदी 3 टमॅटो। आता हे मध्यम आकाराचे टमॅटो, अगदी मोठे किंवा अगदी छोटे नाही, मध्यम आकाराचे। अगर तुमचे मोठे असतील तर 2 घेतले तरीसुद्धा चालून जाईल। आणि शेंगदाणे अगदी 25 ते 30 दाणे, म्हणजे अगदी 2 चमचे पोह्याचे म्हटले तरी चालतील। अगदी तुम्हाला शेंगदाणे आवडत नसतील तर नाही टाकले तरी चालतील, स्किप करू शकता। आता ह्याच्याऐवजी तुम्ही जिरेचा सुद्धा इथं वापर करू शकता। आता तेल इतकं नाही लागणार ॲक्च्युली, आपल्याला थोडंसं जास्तच पडलं। अगदी एक अर्धा चमचा तेलामध्ये सुद्धा हे आपण परतून घेऊ शकतो। आता रिमेनिंग जे तेल राहील ते आपण इतर भाजींना वापरू शकतो। जस्ट आपण ह्याच्यामध्ये हे सोते केलेले आहे, म्हणजे परतून घ्यायचं आहे। 2 मिनटं वाफ काढायची, म्हणजे मऊ करायचे टमॅटो। झाकण ठेवलं अगदी 2 मिनटासाठी। आणि ह्याच्यात मीठसुद्धा मी टाकलं अर्धा चमचा चवीपुरतं, म्हणजे टमॅटो छान असे सॉफ्ट होया पटकन। त्यामुळे अगदी 2 मिनटं आपण ह्याला झाकण ठेवलेलं आहे। 2 मिनटं झाल्यावरती आपण ह्याला उघडूया आणि ह्याला पूर्ण थंड करायचं झाकण उघडल्यावरती। पण 2 मिनटांनी गॅस बंद करूया, झाकण उघडूया। आणि ही गोष्ट तुम्ही सतर्क लक्षात ठेवा की मिरच्या जर तुमच्या कापलेल्या नसतील किंवा स्लिट करून घ्यायच्या, उभं एक चीर मारून घ्यायची। आता मी कापल्याही नाही आणि चीरही नाही मारली, त्यामुळे पटकन मी झाकण ठेवलं। जर तुमचं मिरच्या ज्या आहेत त्या कापलेल्या आहे किंवा एक चीर मारलेली आहे मिरच्यांना, तर ते उडणार नाही, त्यामुळे आरामात तुम्ही झाकण ठेवू शकता। बट मी इथं थोडी घाई केली, कारण की मिरची उडायची भीती होती। मिरच्या कापल्या नव्हत्या, त्यामुळे पटकन झाकण ठेवलं आणि अगदी 2च मिनटं ठेवायचे, 3रं मिनटं होऊ नका देऊ, कारण की शेंगदाणेसुद्धा तेलात आहे, करपू शकतात आणि लसूणही करपू शकतो। त्यामुळे करपल्याला चटणीला वास येईल। जस्ट ह्याला असं साईड करायचं, तेल जे एक्स्ट्रा आहे ते निघून येईल आणि थंड होऊ द्यायचं। आता एक्स्ट्रा तेल पण निघेल आणि हे थंड पण होईल। अगदी 5-10 मिनटानंतर हे थंड झाल्यावरती आपण याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे, विदाऊट एनी वॉटर, एक थेंबही पाण्याचा नाही वापरता। आता ही सगळी चटणी मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतली, जे पॅनमध्ये होतं। आणि आता ह्याच्यात पुदिना आणि कोथिंबीर टाकली। तर पुदिन्यापेक्षा कोथिंबीरचं आहे ते प्रमाण कमी घ्यायचं, अगदी थोडंसं। आणि आता ह्याला झाकण लावायचं आणि पाणी न टाकता आपण हे वाटून घेऊया। आता हे वाटून घेतलेलं आहे, छान असं स्मूथ पेस्ट करून घ्यायची चटणीची, आणि खूप छान लागते ही चटणी। तुम्ही नक्की ट्राय करा। तुम्हाला हवं तर तुम्ही ह्याच्यात लेमनचा सुद्धा वापर करू शकता, लिंबू किंवा चाट मसाला टाकलं तरीसुद्धा चालून जाईल, खूप भन्नाट लागते। डोसा, इडली, मेंदूवडा, भजी, पकोडे कशासोबतही खा, अगदी बटाटा वडा किंवा सँडविचसोबतसुद्धा जर तुम्ही ही चटणी सर्व केली तर अगदी अप्रतिम लागेल। आणि एरवीसुद्धा, म्हणजे भाजी, भात, भाकरी, चपाती, पराठे कशासोबतही तुम्ही ही चटणी एन्जॉय करू शकता। अगदी पातळही नाही आणि अगदीच घट्टही नाही की अगदी दाटेल असे घशाला। तर नक्की ही चटणी ट्राय करा। पुदिना टमॅटोची चटणी अगदी अप्रतिम बनते, अगदी दाट ग्रीन कलरसुद्धा नाही आणि अगदी आर्टिफिशियल असा टमॅटो कलरसुद्धा नाही वाटत, रेड कलर। तर नक्की कोणतेही झंझट न करता ही टमॅटो पुदिन्याची चटणी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, कारण की सगळं करणं निःशुल्क आहे, फुकट आहे, कमेंट करणंसुद्धा। तो
पटकन जाऊन सबस्क्राईबचं बटन दाबा, शेअर करा आपल्या मित्रपरिवारांसोबत आणि बाजूचं बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आपले सर्व व्हिडिओ सर्वात प्रथम तुम्हाला दिसतील. व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद.